व्हॅस्क्युलायटिस कसं आहे, की धोका तसं तर आबालवृद्ध म्हणजे लहान मुलांपासून ते म्हणजे एल्डरली पॉप्युलेशन पर्यंत असतोच बऱ्यापैकी. काही व्हॅस्क्युलायटिस जसं की टाकायासू व्हॅस्क्युलायटिस आहे. हा फिमेल्समध्ये कॉमन असतो, की त्यांच्या जेनेटिक मेकअप मुळे वगैरे असा हा त्यांच्यामध्ये कॉमन असतो. पण काही विशिष्ट जेनेटिक कारणांमुळे काही असतात गोष्टी की त्याच्यामध्ये हा धोका असं स्पेसिफिक आपण नाही सांगू शकत की या पॉप्युलेशनलाच धोका आहे वगैरे. पण काही फिमेल्समध्ये असतात कॉमन व्हॅस्क्युलायटिस, काही मेल्समध्ये असू शकतात आणि इंडिव्हिज्युअल जेनेटिक मेकअपवर पण होतं. कधी कधी काय असतं की वेगवेगळ्या प्रकारची औषधं म्हणजे ड्रग इंड्युस्ड व्हॅस्क्युलायटिस नावाची पण एक टर्म आहे, की बऱ्याचदा काही अँटीबायोटिक्स आहेत, परत काही थायरॉइडला दिलेली जाणारी औषधं आहेत, काही हृदयाच्या गतीवर परिणाम करणारी अँटी अरिथमिक औषधं आहेत. अशांनी पण मग व्हॅस्क्युलायटिस होतो. तर असा असा हा प्रादुर्भाव होऊ शकतो अशा वेळेस.